भाई आज गणेशोत्सव आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. काय मागितलं राज्यासाठी? नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रथमतः महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि कोकण आणि गणपती उत्सव हे एक अतूट नातं सगळ्या चाकरमान्यांचं आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं. गणपती उत्सवासाठी लाखो चाकरमानी मंडळी हे कोकणामध्ये येत असतात आणि सगळं कोकणच गणेशमय होत असतं. सगळं कोकणच मंगलमय आपल्याला पाहायला मिळतं. आज देखील माझ्या निवासस्थानी जामगे तालुका खेड इथे गणेशजींचं आगमन झालेलं आहे. नुकतीच आम्ही त्याची पूजा अर्चा केलेली आहे आणि मी गणेशजींना साकडं घातलं आहे की पुन्हा एकदा हे सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येऊ देत. एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं लोकाभिमुख असे निर्णय घेतले, जे मागच्या 2.5 वर्षामध्ये मागच्या शासनाला कुठलाही एक निर्णय घेता आला नाही, ते जनतेच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, बेरोजगारांसाठी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आमच्या भगिनींसाठी ज्या ज्या योजना घेतल्या त्या अतिशय लोकाभिमुख अशा योजना त्यांनी आणल्या या शासनाने. विशेषतः महिलांना एस टीमध्ये देखील सूट जी दिलेली आहे, तो निर्णय देखील फार मोठा आहे. अगदी पाऊस पडला मोठा तर तो किती पाऊस पडला याची मोजणी न करता लगेच त्याला नुकसान भरपाई द्यायची, हा देशातला सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. असे अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून हे शासन जर पुन्हा आलं तर मला वाटतं महाराष्ट्राच्या गरीब माणसाला, शेवटच्या माणसाला निश्चितपणे न्याय मिळेल. आणि म्हणून मी साकडं घातलंय गणपती बाप्पांना. पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आमचे अजितदादा यांचं सरकार पुन्हा येऊ दे आणि महाराष्ट्र शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शासन आणि शासन निर्णय हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ दे असं साकडं घातलंय. नाही, आता गणपती उत्सव आहे, मला याच्यामध्ये राजकारण अजिबात आणायचं नाही. आणि मी शासनामध्ये आहे, मी सरकारमध्ये आहे, मी एक नेता आहे पक्षाचा, शिवसेनेचा. थोडंसं आम्ही लक्ष घातलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं मला निश्चितपणे वाटतंय. 25-25 तास काही चाकरमान्यांना रस्त्यामध्ये थांबायला लागलं, याबाबत मला खेद वाटतोय. पण मला विश्वास आहे पुन्हा देवेंद्र फडणवीस, आमचे एकनाथजी शिंदे लक्ष घालतील आणि पुढच्या गणपती उत्सवाला हा रस्ता जसा समृद्धी मार्ग आपल्याला पाहायला मिळाला तसा पाहायला मिळेल अशा मी अपेक्षा व्यक्त करतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.